नमस्कार. श्रुती नेजा माझ्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत आमच्या घरची खास झणझणीत धुरकट अशी वांग्याची भरीत. भरीत हे सगळ्यांच्या घरी बनतंच, पण प्रत्येकाची बनवायची पद्धत ही वेगळी आहे. मी आज जी रेसिपी तुम्हाला शेअर केली आहे ती रेसिपी म्हणजे ह्या वांग्याची भरीत मी बनवली नसून माझ्या काकीने बनवलेली आहे. आणि माझी काकी ही दक्षिण कर्नाटकात राहते, तर त्यांच्या घरी तिकडे कशी ही वांग्याची भरीत बनवतात ती रेसिपी इथे मी दाखवत आहे. या रेसिपीमध्ये मी वांगी कोणती निवडायची किंवा काही वांग्याची भरीत पातळ होऊ नये यासाठी मी भरपूर टिप्स सांगितले आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी आपण वांग्याची भरीत बनवण्यासाठी 3 ते 4 असे मोठ्या आकाराचे वांगी घेऊयात. याला बाजारामध्ये आपण भरिताची वांगी किंवा सुरती वांगी असे देखील म्हणतो. आता या वांगीला आपण चाकूच्या साहाय्याने असे खोचून घेऊयात, कारण आपण याच्यामध्ये साधारण 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या खोचून घेणार आहोत. इथे मी जी वांग्याची भरीत दाखवत आहे ते साधारण 7 ते 8 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये मी दाखवत आहे. आता इथे छोटे छोटे वांग्याला काप करून त्याच्यामध्ये कमीत कमी 7 ते 8 आपण लसूण पाकळ्या खोचून घेणार आहोत, ज्याने काय होईल की लसूण देखील वांग्यासोबत भाजला जाईल आणि त्याची चव वेगळी लागेल. 7 ते 8 लोकांना किंवा 10 लोकांना जर वांग्याची भरीत बनवायची असेल तर कमीत कमी 4 ते 5 असे मोठे वांगे आपल्याला घ्यावे लागतील. साधारणपणे आम्ही देखील इथे घरी खूप लोक होतो, त्यामुळे 4 ते 5 वांगे आम्ही घेतलो होतो. आता आपण या वांग्याला थोडंसं तेल लावून घेऊयात. त्यामुळे काय होईल की भरीत बनल्यानंतर त्याला थोडेसे चमक येईल. बाजारामध्ये देखील वांगी निवडताना मोठ्या आकाराचे कमी बिया असणारे आणि चमकदार वांगी निवडावे, त्यामुळे त्याची चव ही गोड असते. काही वेळा आपण जाड सालीचे जर वांगी निवडलो तर ते खाताना चांगले लागत नाहीत. भरताची खरी मजा ही धुरकट वांग्यातच असते, त्यामुळे त्याला मध्यम आचेवर किंवा मोठ्या आचेवर पूर्ण काळा होईपर्यंत म्हणजे धूर निघेपर्यंत त्याला भाजून घ्या. तुमच्याकडे जर चूल असेल तर अतिउत्तम. तुम्ही चुलीवर किंवा कोळशावर देखील असं तेल लावून छानसं भाजून घेऊ शकता. आता इथे माझी वांगी पूर्णपणे भाजून झालेली आहे. सारण बनवण्यासाठी मी साधारण 3 ते 4 मोठे कांदे थोडेसे मोठे कापून घेतले होते. आता याच्यामध्ये मी तिखट थोडंसं हवं होतं, त्यामुळे साधारण 3 ते 4 मिरच्या मी बारीक करून घेते. इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. अगदी बारीक असा कांदा इथे कापून घेतलेला आहे. आता आपण ह्याची साल काढून घेऊयात. इथे मी तुम्हाला एक टीप सांगते. पूर्ण थंड झाल्यानंतर साल काढायचं नाही, कारण ते काढायला दमवतं. त्यामुळे जेव्हा थोडंसं कोमट असते वांगी म्हणजे थोडीशी नरम असते, त्याचवेळी हाताला थोडंसं तेल लावून वांग्याची साल पूर्णपणे काढून घ्यायची आहे. काही वेळा काय होतं तर साल काढताना तर काळा साल जर राहिली तर त्याची चव बिघडते, त्यामुळे शक्यतो पूर्ण काढून घ्या. आता मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वांगी टाकून फिरवून घेणार आहे. तुम्हाला जर मिक्सरला फिरवायचं नसेल तर तुम्ही हाताने देखील स्मॅश करू शकता. काही वेळा काय होतं की वांग्यामध्ये बिया फार असतात, त्यामुळे ते हाताने काढल्यामुळे ते तसे शिल्लक राहतात. म्हणून थोडंसं मिक्सरला वाटून घेतल्यामुळे ते सारण त्याचे चांगले होऊ शकते. आता इथे आपण मिक्सरला वाटून घेऊयात. शक्यतो वांग्याची भरीत करताना जास्त मोठे बिया असणारे वांगे घेणे टाळा, कारण त्याची चव इतकी फारशी छान लागत नाही. आता इथे काही मिक्सरला फिरवलं असलं तरी देखील मध्ये थोडं गाठी राहिले आहेत, त्यामुळे मी अजून एकदा आम्ही ते मिक्सरला वाटून घेणार आहोत. आता 3 ते 4 वांगे असल्यामुळे प्रत्येकी आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊयात. इथे मी साधारण 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले होते. आता एक कढई आपण गॅसवरती चढवूयात आणि त्याच्यामध्ये मी 3 पळी तेल घेतलेलं आहे. भरताला थोडंसं तेल जास्तच वापरावं. आता याच्यामध्ये नेहमीप्रमाणे फोडणीसाठी लागणारे साहित्य म्हणजे 1 चमचा जिरे आणि साधारण 7 ते 8 कढीपत्त्याची पाने याच्यामध्ये टाकले आहोत. आता इथे मी साधारण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत. लसूण तुम्ही भरतामध्ये थोडंसं जास्त वापरा, त्यामुळे त्याची चव वेगळी येईल. आता बारीक चिरलेला कांदा आणि मिरची हे आपण भाजून घेणार आहोत. कांद्याचा कलर थोडासा परतेपर्यंत आपल्याला 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचा आहे.
हा भरीत बनवायला साधारण एक 10 ते 15 मिनटे लागतो. काही वेळा फोडणीमध्ये लोक मोहरीचा वापर करतात, पण इथे आम्ही मोहरी टाकत नाही. आता बारीक चिरलेला टोमॅटो इथे आपण टाकून घेऊयात. टोमॅटो देखील थोडासा नरम होईपर्यंत भाजून घेऊयात. हे बघा, असं सतत आपण हलवत राहूयात. आता याच्यामध्ये आम्ही एक अर्धा चमचा हळद टाकलेला आहे. हळदीमुळे काय होईल की त्याचा कलर थोडासा छान येईल. तुम्ही इथे हळद तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. काही लोकांना लाल कलर खूप आवडतो, त्यामुळे ते हळद घालत नाहीत. आता याच्यामध्ये साधारण आम्ही 1 चमचा मीठ टाकलेलं आहोत. आता मीठ देखील आपण परतून घेऊया. सारणाला थोडंसं म्हणजे कांद्याला थोडंसं पाणी सुटलं तरच आपण वरून मसाले टाकणार आहोत. आता आम्ही इथे 1 चमचा तिखट टाकलेला आहे. इथे आम्ही बेडगी मिरचीचा तिखट टाकलेला आहे, त्यामुळे थोडासा कलर छान येईल. आता जो आपण वांगी जो मिक्सरला आपण बारीक करून घेतलं होतं तो मी याच्यामध्ये टाकून घेते. आता वांग्याला मसाला लागेल इथपर्यंत आम्ही परतून घेणार आहोत. हे बघा, याच्यामध्ये अजिबात पाणी ॲड करू नका. काही वेळा काय होतं की वरून आपण थोडंसं पाणी घातलं तर आपल्या वांग्याची भरीत ही पातळ होते. आपल्याला ही फक्त वाफेवर शिजवायची आहे आणि फक्त तेलावर शिजवायची आहे. त्यासाठी तुम्ही काही खास लोक म्हणजे पाहुणे वगैरे आले आणि तुम्ही जर भरीत बनवणार असाल तर शक्यतो थोडासा तेल जास्त घाला आणि आपलं भरीत हे झाकण लावून वाफेवर शिजवून घ्या. आणि शेवटी आपण जेव्हा सर्व करतो तेव्हा त्याला वरून थोडीशी तुपाची फोडणी दिली तर दिसायलाही ती छान दिसते आणि चवीला देखील चांगली लागते. इथे माझी वांग्याचे भरीत याची रेसिपी पूर्ण झालेली आहे. तुम्हाला असेच अजून पारंपरिक जर रेसिपी पाहायची असतील तर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला, इथे आपण एक 2-3 मिनटं परतून घेऊयात. हे बघा, असं हलवत राहिलं ना तर एकदम लो फ्लेमवर आपल्याला हलवत राहायचं आहे. थोडंसं त्याला असं मसाला लागेपर्यंत. आता आपण झाकण ठेवून एक साधारण 2 ते 3 मिनटं शिजवून घेणार आहोत. भरीत शिजताना अधूनमधून चेक करत राहा. काही वेळा काय होतं की भरीत भांड्याला लागून करपण्याची शक्यता असते. हे बघा, इथे एकदम कलर ॲक्च्युली ह्याचा कलर लाल आला होता, पण मी अंधारात शूट केल्यामुळे थोडासा तो पिवळा दिसते. इथे आपली रेसिपी तयार झाली आहे. शेवटी आपण याच्यावरती थोडंसं कोथिंबीर घालूयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपाची फोडणी देखील देऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चला, परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत.